आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। बारस्करांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख घेतले, जरांगेंचा बारस्करांवर आरोप। तर मी काय चूक केली ते सांगा, जरांगेंचा बारस्करांना सवाल। बारस्कर हा मुख्यमंत्री शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप, बारस्करांच्या ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचा हात, जरांगेंचा आरोप। अजय बारस्कर हा जरांगेंचा अंतर्गत प्रश्न, सरकारला कोणावर ट्रॅप लावायची गरज नाही, जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। 24 फेब्रुवारीपासून सलग रास्ता रोको आंदोलन होणार, तर 3 मार्चला राज्यभर मोठा रास्ता रोको, त्यामुळे लग्न सोहळे संध्याकाळी करा, जरांगेंचं नागरिकांना आवाहन। जरांगे म्हणजे मारुतीचं न संपणारं शेपूट, सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, कायदा नियमांची जरांगेंना माहिती नाही, मंत्री छगन भुजबळांचा हल्लाबोल। जरांगेंचं उपोषण समाजाला न विचारता राज्यात किती दिवस अशांतता माजवणार, जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढली आहे, भुजबळांचा आरोप। येत्या 3 ते 4 दिवसात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार, अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार, सुनील तटकरेंची माहिती। 2019च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजेत, शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधनं राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तीकरांची मागणी। ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार, तर दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत पुन्हा निवडणूक लढणार। मवियाचं विदर्भातील 10 जागांचं जागा वाटप जवळजवळ निश्चित, काँग्रेस 6, ठाकरे गट 2, तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला, सूत्रांची माहिती। मवियामध्ये जागा वाटपावरती 27 तारखेला अंतिम निर्णय होणार, पवार, पटोले आणि ठाकरे जागा वाटपाबद्दल सांगतील, तर ठाकरे गट 23 जागांवरती लढणार, संजय राऊतांची माहिती। पवारांनी उमेदवार दिला की त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज करायचा, त्यानंतर तो अपक्ष उमेदवार अजित पवारांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही होऊ शकले, त्याचं कारण ज्ञात आहे, रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप। शरद पवारांनी केलेल्या टीकेनंतर वळसे पाटील आणि अजित पवारांची भेट, दिलीप वळसे पाटलांनी निष्ठा राखली नाही, शरद पवारांची टीका। शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या 4 तास चर्चा, लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात जयंत पाटलांकडून पवारांनी माहिती घेतली, पक्षाचं चिन्ह आणि नाव काय असावं यावरही चर्चा। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस जनसंवाद दौरा, चिखली, मोताला तसंच जामोदमध्ये, तर उद्या शेगाव, खामगाव, मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। आमचा बाप बाळासाहेब, तुमच्या बापाचा पत्ता आहे का, भाजपला खरा बाप असता तर खोकेवाले कशाला घेतले असते, फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। शिंदे गटाची युवासेना आदित्य ठाकरेंविरोधात रिंगणात उतरणार, पूर्वेश सरनाईकांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचं 24 फेब्रुवारीला शिबिर, मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे शिबिराला संबोधित करणार। राज ठाकरेंकडून पक्षात युतीची चाचपणी, लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला, एनडीए सोबत किंवा स्वबळावरती निवडणुका लढवण्याची पदाधिकाऱ्यांची पसंती। माझी हकालपट्टी होणार याची मला कल्पना होती, पण मला हटायचं होतं तर माझ्याशी संपर्क साधायला हवा होता, काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया, सिद्दीकी हकालपट्टीवर पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर करणार। अनिल देसाईंचा स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटेवरती ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, बोभाटे यांच्यावरती काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता। मुंबई उच्च न्यायालयाकडून आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर, साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना न्यायालयाचा दिलासा। कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरण, किशोरी पेडणेकरांना 21 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा कायम, अंतरिम दिलासा मिळण्यासाठी पेडणेकर उच्च न्यायालयात। ईडीकडून मुंबईमध्ये हिरानंदानी ग्रुपवर छापेमारी, फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीचे छापे सुरू असल्याची माहिती। मुंबई उच्च न्यायालयाचा नेटफ्लिक्सला दणका, द इंद्राणी मुखर्जी स्टोरीचं प्रदर्शन थांबवलं, वेब सिरीजमुळे खटल्यावरती परिणाम होईल, सीबीआयचा दावा, कोर्ट सीबीआय अधिकारी वकिलांसाठी विशेष स्क्रीनिंग करण्याचे निर्देश। सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय, सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन होणार। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर विजय वडेट्टीवारांच्या दावेदारीची चर्चा, ज्या घरातील लोकप्रतिनिधी गेला त्या घरातील महिलेला तिकीट देतात, प्रतिभा धानोरकर यांची लोकसभेच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया। परळीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा लढत दिसणार, धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढणार, लोकसभा आणि विधानसभेला स्वराज्य सेना उमेदवार देणार, करुणा शर्मांचं आव्हान।
कोल्हापूर लोकसभेसाठी मवियाकडनं शाहू छत्रपतींना ऑफर. उमेदवारीबाबत शाहू छत्रपतींची भूमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात. पुढील काही दिवसात शाहू छत्रपती भूमिका स्पष्ट करणार. सातारा लोकसभा जागेवरनं महायुतीमध्ये रस्सीखेच. अजित पवार गट आणि शिंदे गटाकडनं सातारा लोकसभेच्या जागेवरती दावा, तर सातारा लोकसभा भाजप पक्ष लढवणार. भाजप आमदार जयकुमार गोरेंकडनं दावा कायम. माजी आमदार विलास लांडेंचा शिरूर लोकसभेवरती दावा. माजी आमदार विलास लांडे अजित पवार गटाचे नेते. अमोल कोल्हेंच्या विरोधात उमेदवारी मिळावी, लांडेंची मागणी. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभेच्या जागेसाठी मवियामध्ये काँग्रेस आग्रही. काँग्रेसकडनं उमेदवाराची चाचपणी सुरू असल्याची काँग्रेस प्रदेश सदस्य जगदीश पाटील यांची माहिती. लातूर लोकसभा मतदारसंघावरती गेल्या 10 वर्षांपासून भाजपची पकड. काँग्रेसचे उमेदवार सलग 2 निवडणुकीत पराभूत झाल्यानं काँग्रेसकडनं अद्यापही कोणाच्या नावाची चर्चा नाही. नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच. रामटेकवरती आमचा दावा जास्त म्हणत पवार गटाचे आमदार प्रकाश गजभियेंकडनं प्रचार सुरू. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या माजी नगरसेविका त्रिवेणीताई लहामगे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा आदिवासी मेळावा. मेळाव्यात धनुष्यबाण देऊन श्रीकांत शिंदेंचा सत्कार. मंत्री उदय सामंत आणि दादा भुसेंचीही मेळाव्याला उपस्थिती. राज ठाकरे उद्या आणि परवा कल्याण भिवंडीच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा.